मी अर्चना कुलकर्णी. संवाद मनाशी मनाचा यामध्ये आपणा सर्वांचं स्वागत करते. आजचा विषय आपण असा घेतोय की चला कुटुंब टिकूया, मानस स्वास्थ्य टिकूया. परवाच एक माझी मैत्रीण रस्त्यात भेटली आणि तिला काहीतरी सांगायचं हे मला तिच्या चेहऱ्यावरून जाणवत होतं, पण ती बोलतच नव्हती. मी म्हणलं अगं काय झालं? हो मला तुला बोलायचंच होतं, पण कसं बोलू म्हणून मी बोलत नव्हते. अगं बोल, मोकळेपणाने बोल, तुझ्या मनामध्ये जे आहे ते बोल. मग ती थोडीशी मोकळी झाली. ती म्हणाली की अगं माझं आणि माझ्या सुनबाईचं मागच्या 2 महिन्यांपूर्वी भांडण झालं आणि ती आईकडे निघून गेलीये ग भांडणात. मला हे तुला सांगायचं होतं. आणि तिला कुठे ना कुठे तिची मला खूप आठवण येते. त्यावेळेला मी पण खूप काही बोलले, तीही बोलली, पण मी कसं तिला आता ये म्हणू परत. तर मी तिला म्हटलं हो का, बर तिचा नंबर दे, मी बोलते तिच्याशी. मग मी बोलले तिच्या सुनबाईशी. सुनबाईनी पण खूप पाढा वाचला, सासूबाई किती चुकतात, काय काय बोलतात याचा पाढा वाचला. आणि मैत्रिणीचा तर पाढा वाचून झालाच होता की ती कशी चुकते, ती काय करत नाही, तिने काय करायला हवं, हे सगळं बोलून झालेलं होतं. मग दोघींशी वेगळं वेगळं बोलल्यानंतर मी तिला विचारलं सुनेला की तुझ्या सासूबाई तुला खरंच आवडत नाहीत का ग, किंवा त्यांचं खूपच चुकतंय असं तुला वाटतंय का? मग यामध्ये तुम्ही दोघींनी तू तुझ्या नवऱ्याचा विचार केलास का, किंवा तुम्ही मुलाचा विचार केलात का? असं त्या मुलाची किती फरफट होत आहे हाही विचार करा. आणि भांड्याला भांड हे लागणारच, पण कुटुंब तोडून कुठे जाणार आहोत आपण? शेवटी कुठे जाणार आहोत? कितीही पैसा मिळवला, कितीही आपण आयुष्यात प्रगती केली, कितीही काहीही केलं तरी आपलं कुटुंब, आपली माणसं हीच खरी आपली संपत्ती असती. हे मी दोघींनाही सेपरेट सांगितलं. आणि 4 पावलं आपण मागे सरकलो थोडंसं भांडणामध्ये, तर आपल्याला 50 पावलं पुढे चालता येतं. हे थोडंसं त्यांच्याशी बोलल्यानंतर त्या दोघींनाही पटलं की खरंच आहे. आणि मग तुम्ही दोघी जणी एकत्र या आणि एकत्र राहण्यामध्ये काय फायदे आहेत हे सुनेलाही सांगितलं आणि सासूबाईंनाही सांगितलं एकत्र राहिल्यामुळे. नाहीतर त्या म्हणत होत्या की त्या दोघांचं पटतंय ना, जाऊ देत, त्यांना दोघांना सुखाने राहू देत, मी राहीन एकटी. कारण त्यांना त्यांचे यजमानही नव्हते. आणि मग ह्या बाईंनी पोटात असल्यापासून ते वयाच्या 38-40 वर्षापर्यंत मुलाचा सांभाळ केला, मार्गी लावलं, सगळं झालं. त्या बाईने आज एकटीने राहायचं, दुःखात राहायचं आणि हे दोघांनी मजेत राहायचं, हे तिघांनाही पटत नव्हतं. पण पुढाकार घेऊन कोण बोलणार आणि कोण ह्याचा समेट घालणार हा प्रश्न त्यांच्या समोर होता. मग तिघांनाही सेपरेट बोलून सांगितलं हे घर टिकवण्याची जबाबदारी तुमच्या तिघांचीही आहे. आणि कारण तिघांचंही मानस स्वास्थ्य इतकं बिघडलेलं होतं, कुणाला झोप लागत नव्हती, कुणाच्या कामाच्या ठिकाणी चुका होत होत्या, कुणाला सारखं आजारपण वाढलेलं होतं. मग हे सगळा कशाचा परिणाम आहे? तर मानस स्वास्थ्य बिघडल्यामुळे. तर कुटुंब मग त्यांना सगळ्यांना सांगितल्यावर ते महत्व कळलं आणि तिघही एकत्र आले आणि तिघही आनंदाने नांदायला लागले. आणि मग त्यांचे सेपरेट फोन आले मला की तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही थोडंसं आमच्यामध्ये ऍडजस्ट करून राहायला शिकलो आहोत आणि आम्ही घरी आज आनंदात आहोत. हे सगळं पाहताना हेच मला सांगायचं आहे की आज जगभरामध्ये सगळीकडे काय झालेलं आहे की तुझं पटत नाही ना, तू राहा वेगळा, मी राहते वेगळी. हे जे आलेलं आहे तिथं आपण कुठंतरी पायबंद घातला पाहिजे, हे थांबवलं पाहिजे. आणि आभाळ फाटलेलं आहे मला मान्य आहे, पण ते शिवायलाही कुणीतरी थोडीशी तरी सुरुवात करायला हवी. तर ती सुरुवात आपल्यापासूनच का नाही आपण करायची हा विचार करूयात आणि आपलं कुटुंब टिकवूयात आणि मानस स्वास्थ्य टिकवूयात. माहिती आवडल्यास शेअर, लाईक, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.